नमस्कार मित्रांनो. आजची ही कथा अशी आहे जी ऐकल्यावर तुम्हाला प्रश्न पडेल, खरंच देव माणसाच्या रूपात येतो का? एका विमानात एका साधू आणि एका 14 वर्षांच्या मुलाने मिळून जे केलं ते ऐकून तुमचा श्वास थांबेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटी विनंती. जर तुम्हाला वाटत असेल की देव प्रत्येक संकटात आपल्या भक्तांसोबत असतो, तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. चला तर मग सुरू करूया ही रहस्यमय पण थरारक कथा. साल होतं 2025. जून महिन्याची ती एक गरम दुपार. अहमदाबाद एअरपोर्टवर एअर इंडियाची खास फ्लाईट लंडनसाठी उड्डाण करायला सज्ज होती. या फ्लाईटमध्ये होते उद्योगपती, डॉक्टर, कलाकार आणि काही खास निमंत्रित प्रवासी. पण या सर्वांमध्ये एक व्यक्ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. पांढरी चादर, अंगावर भस्म, गळ्यात रुद्राक्ष आणि डोळ्यात गूढ शांतता. तो होता एक अज्ञात साधू. लोक कुजबुजत होते, हा बाबा इथे का, बिझनेस क्लासमध्ये? पण बाबा पूर्णपणे शांत होते. त्याच फ्लाईटमध्ये होती पूजा आणि तिचा 14 वर्षांचा मुलगा शंकर. शंकर साधा मुलगा नव्हता. विमानांबद्दल त्याचं ज्ञान कोणत्याही अनुभवी पायलटपेक्षा कमी नव्हतं. शंकर सतत त्या बाबांकडे पाहत होता आणि अचानक त्याने आईला सांगितलं, आई, आज काहीतरी चुकीचं होणार आहे. आईने दुर्लक्ष केलं, पण बाबा स्वतः पुढे आले आणि म्हणाले, या मुलाचं ऐक, याचे शब्द भविष्याची चाहूल देतात. थोड्याच वेळात विमानाने टेक ऑफ केला. सगळं सुरळीत चालू होतं, पण 30,000 फूट उंचीवर पोहोचताच विमानात जोरदार कंपन जाणवू लागली. लाईट्स बंद चालू होऊ लागल्या. कॉकपिटमधून घोषणा झाली, तांत्रिक अडचण आली आहे. आता प्रवासी घाबरले. शंकर उठून उभा राहिला आणि म्हणाला, मला कॉकपिटमध्ये जावं लागेल. तेवढ्यात बाबा उठले आणि शांत आवाजात म्हणाले, जाऊ द्या, आता वेळ आली आहे. कॉकपिटमध्ये सिस्टीम फेल झालेली होती. पायलट घाबरलेले होते. आणि तेव्हाच शंकरने कंट्रोल हातात घेतलं. जणू तो जन्मापासूनच हे करत होता. बॅकअप सिस्टीम सुरू झाली. विमान हळूहळू स्थिर झालं आणि बाबा मंत्रोच्चार करत होते. काही मिनिटात एक मोठा चमत्कार घडला. विमान सुरक्षित उतरवलं गेलं. 200 पेक्षा जास्त प्रवाशांचे प्राण वाचले. मीडिया बाबांकडे धावली. तुम्ही कोण आहात? बाबा फक्त एवढंच म्हणाले, जाको राखे साई, मार सके ना कोई. आणि शंकर? तो पुन्हा एक साधा मुलगा झाला. पण सगळ्यांना एक गोष्ट समजली, देव कोणत्याही रूपात येऊ शकतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रहस्यमय कथांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. कारण काही कथा फक्त ऐकायच्या नसतात, त्या अनुभवल्या जातात.